आतमध्ये काय? नमस्कार. हे हा कोण आहे? कानात काय नमस्कार बोलतोय? आधी तू कोण आहेस ते सांग. चल. ए ए आतमध्ये कुठे चाललाय? तुम्ही सगळे असं का बघता यांच्याकडे? लता, हा जर मध्येच काही बोलला ना तर गोंधळ होणार आहे सगळा. शैला, आवर तुझ्या नवऱ्याला. अहो तुम्ही इकडे या ना, इकडे या. या भाऊजी. असं इकडून या, इकडून या. मागणं या. तिथून जवळ पडेल. त्यांना आणाय. हाच आपला मुलगा आहे का? हा नाही. लता, हा काय बोलला कानात? कानात काय बोलले मला कसं ऐकू येणार? काय 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 चाललंय मला काही कळत नाही. काय चाललंय सगळं? मी सांगतो. हा, हे नुपूरच्या आत्याचे मिस्टर, म्हणजे माझे बाबा. हो. अरे काका, नमस्कार करतो. हा. नमस्कार. बघा संस्कार, बघा मुलाचे. मुलगा पण अगदी छान आहे ना. मी तुझा बाप आहे. काय? नीट ऐकून नसेल आलं तर परत सांगतो. मी तुझा बाप आहे. काय सांगताय काय तुम्ही? काय झालं? या सर इकडे, इकडे या, या इकडे. काय काय सांगा परत येतं. मी तुझा बाप आहे. हे खोटं आहे हो. अरे हेच खरं आहे. हो, काय बोलले हे कानात? ते म्हणाले मुलीला भेटलात का? आता म्हणलं तुमची परमिशन नाही तर मुलीला कसं भेटणार? हो हो, एकदा भेटूनच घ्या तुम्ही मुलीला. एकदा तुमचं बोलणं झालं ना की आमचा होकारच समजा. माझा तर आत्ताच होकार आहे. मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे का? चला, मी तुम्हाला नुपूरची खोली दाखवतो. चला या. हो, येऊ काका. अरे काका नाही, बाबा. काय ग, सारखं सारखं काय तुला सगळ्यांच्या मध्ये बोलायचं असतं? हो पण घरात आलेल्या माणसाचं कौतुक केलं तर काय बिघडतं? पण काही म्हणा, मुलगा मात्र चांगला आहे. गप्पा बाईस, उगाच सारखं पुढं पुढं करायची सवय लागली. आई साहेब, यांना आता आत घेऊन जा. मला इथे कुठलाही घोळ नकोय. हे लग्न झालंच पाहिजे. चल. हो या. जय बाबा कुबेरनाथ. माझ्या नक्कूचं लग्न आता मात्र नक्की जमेल असं वाटतं. जर हे लग्न जमलं ना तर मी आयुष्यभर फक्त होच म्हणेन. हो हो हो. गेलं काय? ओके, गेला. तू काय करतोस? मी अमेरिकेला असतो. अच्छा, मग इकडे काय कामासाठी का? कामासाठी झालं. कधी झालास परत? तोच प्रश्न मला सुद्धा पडलाय. हा, काही नाही, नुपूर खरंच खूप चांगली मुलगी आहे. म्हणजे अगदी मनमिळाऊ, खूप साधी आहे आणि मनानं साफ. म्हणजे मला भेटल्यावर कळेलच, काहीही प्रॉब्लेम नाहीये तिच्यात. तू का नकार दिलंस? तू फारच टेन्शन मध्ये आलास. नाही म्हणजे तू स्वतःच काहीतरी ठरवलं असेल ना तिकडे परदेशात वेगळं. तुम्हाला कसं माहिती सगळं? विरोधी पक्षांची माहिती ठेवायला लागते आम्हाला. काय नाही पण कमाल आहे, या फॅमिलीची कमाल आहे. का? मी इतकं सगळं झाल्यावर सुद्धा त्यांनी तुला ठेवून घेतलं. मला सुद्धा अशीच फॅमिली पाहिजे. ही रूम? हा, ही रूम. अच्छा, मी भेटतो तिला. ओके, मी आहे खाली.
नमस्कार. नमस्कार. मी सुबोध भावे. मला बोलायचं तुमच्याशी. हो हो, या ना आत या. हो गॉड, सगळं बटर होऊ दे. बेटर ग. तेच हो. नुपूरला विचारलं किती वाट पाहावी लागते नाही. पण म्हणूनच तिला चांगला मुलगा मिळाला ना. शेवटी मुलगा कोणाचा आहे? गप्प बसा हो, बसा. काय चाललंय याचं? रोनाल्डो. कोण? माहित नाही? तू सूर्य बाहेर काय करतो? काय झालं त्याचं? नाही माहित. जयंता, कानात खुसूर फुसूर काय चालली आहे? हे बघ, जे काय बोलायचं ना ते सगळ्यांसमोर आणि स्पष्ट बोल. हा ठीक आहे, जा. ऐक. काय? ते आमचं टॉप सिक्रेट आहे रे, चंदू. चंदू? तू टेन्शन नको घेऊ चंदू. पुन्हा चंदू? आपल्या नक्कूचं लग्न नक्की होणार चंदू. जय कुबेरनाथ बाबा. मी काय म्हणतो, त्या सूर्याचं काय झालंय बाहेर? त्याचं नाव काढू नकोस माझ्यासमोर. का तुला केळीवाले देशपांडे म्हणाला की काय? तुला सांगितलं ना एकदा, त्याचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही. कोणाचं? सूर्याचं. बघ आता तूच काढलं. त्याच्याशी बोलण्यात अर्थच नाही. हा, जा तू. काय त्रास देतो? अहो कुल कुल, अहो बसा ना. कानात विचारत होतो. एक्सप्लेन मी. ए, काय झालं? काय? सूर्याचं काय झालंय पा? मला नाही माहित आणि मला काही बोलायचं पण नाही. बसा तुम्ही. तुमची खोली वाटतं. छान सजवली. या हूच्या पुढं गाडं जाणार आहे का नाही? अच्छा, मग तुम्ही लाचताय म्हणून मग नाही. थँक गॉड, एक वेगळा शब्द ऐकायला मिळाला. पण आज तुम्ही बोला, तुम्ही जे बोला ते आपण ऐकायला तयार आहे. काय बोलू? मूडच नाहीये माझा. हे बघा, जनरली मी खूप बोलतो, पण तुम्ही लकी आहात, आज मी तुम्हाला बोलायची संधी दिली आहे. चला, मला असं वाटतंय मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. मी बाहेर जातो. नाही नाही नाही, तसं नाहीये. पण आज माझा मूडच नाही आहो. काय प्रॉब्लेम आहे का? काय असेल तर सांगा ना. आपल्या खूप ओळखी आहेत. काय पर्सनल आहे? बरं, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. हो, विचारा ना. आपण एकांतात याचा गैरफायदा घेऊन तुम्ही मला काही करणार नाही ना? नाही, म्हणजे माझ्या आईने सांगितलं होतं की कुठल्याही मुलीबरोबर एका रूम मध्ये थांबायचं नाही. काय नाही करणार. अरे, तुम्हाला हसतं पण येतं की? मी हसावं म्हणूनच तुम्ही असं म्हणालात ना? नाही नाही. बरं, मला सांगा, तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं होतं? बायको. अरे वा, कोणाची? नवऱ्याची. आणि तुम्हाला? पायलट व्हायचं होतं. भैया, म्हणजे तुम्ही पायलट सुद्धा आहात? मला सुद्धा उडायला खूप आवडतं. मी तर माझं स्वतःच प्लेन उडवतो. तुमच्याकडे प्लेन सुद्धा आहे? आहे तर, खेळण्यातलं. किती मस्करी करताय. ऍक्च्युली तुम्ही प्रोफेशन वाईज ना पॉलिटिशियन नाही, कॉमेडी द्यायला हवं होतं. अच्छा. देश चालवाल ना? हा हा, म्हणजे तसं आपलं सगळं प्लॅनिंग झालं ना. पण कसं आहे की आपला देश इतका मोठा आहे की तो चालवायला मोठी चाकं लागणार, आणि मोठी चाकं बनवणं हे एक मोठा टास्क आहे. चांगले आहात. बरं, मला सांगा, तुम्ही तरी मला मत दिलं होतं ना? सॉरी, नव्हतं दिलं, पण आता देईन ना. आपलं लग्न
काय झालं? तुम्ही इतकं डिस्टर्ब का झालात? हे बघा, तुमच्या मनात जे काय असेल ना ते अगदी मोकळेपणानं सांगा, म्हणजे मित्र मानत असाल तर प्लीज. माझे पप्पा अर्जंट फोन आहे, मी जरा बाहेर जाऊन घेतो फोन. तुम्ही या ना. हो, चंदू दादा नुपूरचा बाप आहे. हा नक्तू राजा, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय, कळतंय ना तुला? तुझं लग्न जमावं म्हणून आज आज नक्की जमणार. जय जय बाबा कुबेरनाथ की. योग्यच आहे, त्यांनी सांगितलेला उपाय एकदम योग्य आहे. म्हणूनच तर एवढं चांगलं देखणं स्थळ आलंय. त्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काय, आता हे लग्न होणार. हो हो हो. मामा नीरज, काय झालं? एक मिनिट, तू काही बोलण्याआधी मला बोलायचं तुझ्याशी. हो ते होईल, पण मला सांग, तुला मुलगा आवडला? आणि मुलाचं काय म्हणणं आहे? मामा ते दोघे बोलतायत आतमध्ये एकमेकांशी. मला सांग, तुझं काय चाललंय? माझं काय, माझं मस्त. कळतंय मला, ते कळतंय सगळं. पण मामा, तुला खरंच या सगळ्यातून आनंद मिळतो का रे? हो, याच्यासारखी आनंदाची गोष्ट ती कोणती ना. आता हे लग्न होणार. मामा, तू खरंच सोडतोयस मामीला? हो हो. मामा, तू दुसरं लग्न करतोयस? मी काय विचारतोय मामा? एक बोट पकड. अरे काय एक बोट पकड? मी काय विचारतोय, तू काय करतोयस? नीरज बेटा, एक बोट पकड, मी तुला नंतर देतो उत्तर. हो हो हो. मामा, काय झालं रे? माझ्याशी बोल. तुला वेळ लागलाय का? हो हो. अरे पण तुझं प्रेम होतं ना मामीवर, हो मग आता नाहीये. हो. अरे मामा, तू खरंच दुसरं लग्न करतोयस का रे? जाऊ दे, हे दे सगळं सोडून. अरे काय सगळं सोडून दे? इतकं सोपं नाहीये मामा ते सगळं. हे बघ, तुझ्यासाठी सोपं असेल, पण थोडासा विचार कर. मामीचा तिची अवस्था बघ यार, काय झाली, काय चाललंय? बेटा, तू माझी अवस्था बघ ना, काय झालीये. हे लग्न व्हायला हवं की नाही? नक्तूचं लग्न व्हायला हवं की नाही? हा, एवढं चांगलं स्थळ आलंय, ते जाऊ द्यायचं? त्या मुलाला थांबवायलाच हवं. हो, मी थांबवतो. मामा, थोडासा विचार कर सगळ्यांचा प्लीज. आणि हो म्हणू नकोस. हो चालेल. हो हो बाबा, हो. हा, भेटलो, फॅमिलीला भेटलो. हा हा. नाही, एक मिनिट. काय नमस्कार. काही काम असेल तर ऑफिस येऊन भेटायचं. मी बिझी आहे, पर्सनल कामासाठी आलो. चला, चल चल. हा बोल. काय नाही रे, येडी आहे फॅमिली. डोक्याने मनाने विचार करतात पूर्ण. पोरगी जरा स्वप्नाळू आहे. हा, तिच्याशी जसं लग्न होणार त्याला म्हणे टेरेस फ्लॅट मिळणार आहे. आपण युवराजांची स्वप्न इतकी साधी नसतात. मी तर ही अख्खी जमीन घेणार, मग इकडं आपलं टॉवर येणार, खाली पक्षाचं कार्यालय है ना. आणि महिलांसाठी राखीव झालं वॉर्ड तरी टेन्शन घ्यायचं नाही. त्या पोरीला तिथनं उभं करूया. खुर्चीवर ती असेल पण रिमोट आपल्या हाती असेल. हा, चला तयारी लागा. तू परत आलास? तुला म्हणलं ना कामात बिझी आहे मी, कार्यालयात येऊन भेट. तुला ही जागा हवी ना, म्हणून माझ्या नक्तूशी लग्न करतोयस तू. अच्छा, तू फोन चोरून ऐकलास माझा? जागा हवी. इथे पार्टीचं ऑफिस उघडायचंय, नुपूरला खुर्चीवर बसवायचंय आणि स्वतः सत्ता गाजवायची. हे तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? माझा या घराशी संबंध आहे, या वाड्याशी. माझा माझ्या नुपूरशी संबंध आहे. कोण आहेस कोण तू? बाप आहे नुपूरचा मी. काय? तिचा बाबा आतमध्ये बसलाय. तो नुपूरचा बाप. तो काका आहे नुपूरचा, मी नुपूरचा बाप आहे. तू बाप आहेस, मग तू बाहेर काय करतोस? माझ्या नक्कूचं लग्न जमाव म्हणून मी बाहेर थांबलोय. अच्छा,
तू बाहेर थांबल्यानंतर तुझ्या नक्तूचं लग्न जमणार आहे? कारण मी आज एका बाबांकडे गेलो होतो आणि तुझ्यासारखा मुलगा आला. खरं तर हे दुर्दैवच आमचं. बाबा? कोण बाबा? बाबा कुबेरनाथ. अच्छा. आणि काय केलंस काय बाबांकडे जाऊन? भजन? त्यांनी मला एक उपाय सांगितला. इंटरेस्टिंग आहे. काय उपाय? मला आजचा दिवस म्हणजे 24 तास फक्त होच म्हणायचंय. आजचा दिवस तुला फक्त होच म्हणायचंय? हो. आणि नाही म्हटलंस तर? मी होच म्हणणार आज. घरच्यांना माहिती? हो. घरच्यांना सांगितलंस? हो. म्हणजे मला फसवलंस? तू सुद्धा वेगळं काही करत. बोल ना. हो. हे बघ, तू माझं काय वाकड नाही करू शकत. चल बरं झालं तुझं सिक्रेट मला कळलं. मला आधी भीती वाटली, म्हणलं हे लग्न आपलं मोडतंय की काय. हे लग्न मी होऊ देणार. हा बोल. हे लग्न मी होऊ देणार. मुलीची शपथ घेतलीस ना? हा बोल. हे लग्न मी होऊ देणार. हा लेले गुरुजी. हा चंद्रकांत बोलतोय. ऍक्च्युली हा बरा आहे हो. आणि हे बघा, खुशाली विचारून माझा टॉक टाइम वाया घालू नका. काय काम आहे म्हणजे? अहो काम आहे म्हणूनच फोन केला ना. बरं आहे का, आमच्या नुपूरचं लग्न ठरतंय. नक्की म्हणजे? अगदी नक्की 100%. हा हो हो, बाकीच्या गोष्टी मी सांगेनच. दादा हा. पाय उचला. एक मिनिट. हा आणि ऐका, अहो दुसरा पण उचला. एक मिनिट. दोन्ही उचलले तर मी पडणार नाही का? आणि काय का पाहुणे आले की बरोबर काम करायला येतेस. अरे मी कामही करायला नको. चल 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 निघ. हा ना, बोला की जरा. माती पडते बदा बदा. ए? बडबड करत असते नुसतं. हॅलो, हे बघा. हा हा गुरुजी, मुलगा युवा नेता आहे. सुबोध भावे नाव आहे त्याचं. दिसायला एकदम देखणा आहे, अगदी माझ्यासारखा. हसायला काय झालं तुम्हाला? हा हसायला काय झालं? दादा दादा काय? एक मिनिट. दादा मी काय म्हणतोय, हे जरा जास्तच घाईनं होतंय असं वाटतंय रे मला. हो का? जास्तच घाई होते ना. हॅलो गुरुजी, एक काम करा, तुम्ही संध्याकाळी या. नाही नाही, सुपारी फोडू. हा चालेल ना सूर्या? हो. हा चलो, ओके, बाय बाय. मामा सगळं ठीक आहे ना? हो. हो आहे ना? सगळं ओके आहे ना? हो हो. हा? हो काय? हो हो हो. कोण आहात तुम्ही? काय येतं आमच्या घरात? हा माणूस ना असं ऐकणार नाही. यश, त्याला ताबडतोब बाहेर काढा. येस पप्पा. काका चला ना बाहेर. तू प्रेमाने का बोलतोयस? हकलव त्याला. ऍक्च्युली संस्कार तसे केलेत ना आम्ही. म्हणजे आमच्या घरात कोणी मोठ्याने बोलतच नाही ना, याची आई ना मी. म्हणून तू असा हळू आवाजात बोलतोय. संस्कार, त्यात आमच्या घराची अवस्था. नाही, आणि आपल्या काकाला असं बाहेर हाकलून देणं त्याला पण जड होत असेल ना? कोण काका? काका? नाही हा कसा असेल का? नाही, हा काका नाही. हा काका आहे तुझा? हो. काय हो? हो 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 म्हणजे हो काकांसारखेच आहेत ना ते. त्यांना हाकलव. का लपवत आहे माझ्यापासून? मला माहिती आहे हे नूपूरचे बाबा आहेत. तुम्हाला माहिती आहे? हो. फक्त मला एक कळत नाही की तुम्ही सगळेजण माझ्यापासून लपून का ठेवताय? खरं तर सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, पण आता सांगायलाच हवी. याचं बाहेर कुठल्या तरी दुसऱ्या बाईशी सूत जुळलंय. हा? आणि हे सगळं तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही नुपूर बरोबरचं नातं तोडाल म्हणून आम्ही हे सगळं करत होतो. बाकी आमचं काही म्हणजे हेतू नव्हतं. प्लीज आम्हाला माफ करा. लफड या वयात? हा? हो. काय विचारतात ते? अहो, पोरीचं लग्न काढलं ना तुम्ही? हो. पण मी तुम्हाला सांगतो, या माणसाची बाहेर 100 लफडी असू दे, पण याच्या चुकीची शिक्षा नूपूरला होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. वाह, देव माणूस आहात तुम्ही. काय तुमचे विचार, तुमची विचारसरणी. बघ, जरा स्वतःच्या जावयाकडून काहीतरी शिक. अजून नुपूरशी लग्न झालेलं नाहीये, पण किती काळजी करतो तो माणूस. नाहीतर तू विजूला किती त्रास होत असेल त्याचा तुला अंदाज तरी आहे का? हो. तू एकदा काय ते ठरव. हो हो की काय ते. कसं बोलू मी?